आज बऱ्याच वेळेस समाज आणि नातेवाईक ठरवत असते की बापाची जबाबदारी काय आहे, किंबहुना आज मी बघतो की मुलं ही बापाला सरळ तोंडावर म्हणतात की ते म्हणजे की तुम्हाला ती गोष्ट जमत नाही किंवा तुम्ही ती गोष्ट करू शकला नाही किंवा तुम्ही त्याच्यामध्ये फेल झालेला आहे. हे ज्यावेळेस एक बाप ज्यावेळेस मुलांच्याकडून ही गोष्ट ऐकतो त्यावेळेस त्या बापाच्या मनाचा विचार जो आहे तो मनाचा विचार हा कुणी करू शकत नाही. आता त्या बापानं काय केलं पाहिजे, त्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यानं कसं दाखवून दिली पाहिजे की तो त्याची जबाबदारी पार पाडत आहे. तर पहिली गोष्ट जसं या ठिकाणी आपण बघतो की ते म्हणजे की वडील जो आहे तो पुरवठा करणारा आणि संरक्षक हा असा वडील असला पाहिजे किंवा त्याची भूमिका असली पाहिजे. बायबलमध्ये एक व्यक्ती होऊन गेला ज्याचं नाव होतं योसेफ. बायबलमध्ये 2 योसेफ आहेत, कदाचित त्यापेक्षा जास्त असतील, पण बायबलमध्ये 2 योसेफाचा उल्लेख आहे. त्याच्यापैकी आज ज्या योसेफाविषयी मी बोलणार आहे तो मरियेचा नवरा आणि येशूचा हा भूतलावरील किंवा पृथ्वीवरचा शारीरिक बाप हा योसेफ याविषयी आपण बघणार आहे. तुम्ही बघा की बायबलमध्ये योसेफाच्या विषयी किती लिहिलं गेलेलं. योसेफाविषयी जास्त लिहिलं गेलेलं नाही. बायबलमध्ये योसेफाविषयी खूप थोडं लिहिलं गेलेलं. का थोडं लिहिलं गेलेलं आहे याचा अर्थ असा की योसेफ हा व्यवस्थित नव्हता का? बायबल तर स्पष्ट सांगतं की योसेफ नीतिमान होता. योसेफ देवाचं भय धरून चालणार होता. एवढं त्याच्यामध्ये नीतिमत्ता होती आणि एवढं त्याच्यामध्ये देवाचं भय होतं की देवानं त्याला खूप मोठा टास्क त्याला दिलं होतं, काम त्याला मोठं दिलं होतं किंवा जबाबदारी त्याला दिली होती. आणि ती काय जबाबदारी होती तर ते म्हणजे की मरियेला स्वीकारण्याची. आता ही मरिया ही सुद्धा नीतिमान होती, देवाचं भय धरून राहणारी होती, पण देवानं तिचं जे उदर आहे ते उदर देवानं निवडलं होतं. कशासाठी तर येशूच्या जन्मासाठी. आणि येशूच्या जन्मासाठी हे उदर देवानं निवडलेलं असताना आता त्याच्यासाठी कोणी तर प्रोव्हायडर असलं पाहिजे, प्रोटेक्टर कोणतर असलं पाहिजे. आणि म्हणून देवानं योसेफाची निवड केली. आता ह्या ठिकाणी योसेफाचं सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे मी तुम्हाला सांगतो. योसेफाचं एवढं मोठं चॅलेंज आहे की त्यावेळेसचे यहुदी लोक जे आहेत ते मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे चालायचे. आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे जर एखादी स्त्री जर तिचं जर लग्न झालं नसेल आणि लग्न झालेलं नसताना ती जर गरोदर जर दिसली तर तिला धोंड मार करावा असं मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेलं होतं. मग आता हे नियमशास्त्र कोण ठरवलं होतं तर हे देवानंच ठरवलं होतं.
मग आता ही अशी सिच्युएशन असताना आता ज्यावेळेस योसेफाच्या लक्षात आलं की मरिया गरोदर आहे, याचा अर्थ असा आहे की फक्त योसेफाला हे समजलं असं नाही, तर योसेफाला जर समजलं तर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना ते समजलं असणार, कारण त्यांना आई वडील असणार आहेत, त्यांना नातेवाईक असणार आहेत, शेजारी पाजारी असणार आहेत. आम्ही बायबल वाचत असताना नुसतं एवढं बघून उपयोगाचं नाही, मरिया योसेफ झालं, पण त्यांना काय आईबाप असतील का नसतील? भले या ठिकाणी बायबलमध्ये उल्लेख केला नाही याचा अर्थ असा नाही की ते नव्हते, तर ते असतील. पण ज्या वेळेस ती मरिया गरोदर त्या ठिकाणी दिसली त्यावेळेस इथं वचन आम्ही बघतो मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये की त्यानं तिला गुप्तपणे सोडून देण्याचं त्यानं ठरवलेलं. का? तर तिची बदनामी होऊ नये असं म्हटलेलं आहे. आज आम्ही जर बघितलं तर आज असा कोण धार्मिक व्यक्ती आहे की ज्याचं लग्न ठरलेलं आहे एका मुलीबरोबर आणि त्याच्या लक्षात येतं की ती जी मुलगी जी आहे ती कोणाच्या तर प्रेमामध्ये आहे आणि त्या मनुष्यापासून ती प्रेग्नेंट आहे आणि आता काही कारणास्तव त्या मुलीला आपल्याला स्वीकारायचं आहे. या जगामध्ये असा कोणता पुरुष असेल की जो ह्या गोष्टी करायला स्वीकारायला तयार आहे? आम्ही काही गोष्टी खूप इझिली आम्ही घेतो, कॅज्युअली घेतो, पण मला तुम्हाला सांगू द्या की इथं काय आहे, तर इथं एकच गोष्ट आहे की ते म्हणजे योसेफानं जेव्हा हे ठरवलं त्यावेळेस देवदूतानं स्वप्नामध्ये त्याला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की तिच्या उदरामध्ये जो गर्भ जो आहे तो देवापासून आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि मग त्यानं ते मान्य केलं आणि त्यानं मरियेचा स्वीकार केला. ही सोपी गोष्ट नाहीये. देवदूतानं सांगितलं म्हणून ती गोष्ट केली आणि ती झाली. एवढी सोपी गोष्ट नाही, कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो आज सुद्धा यहुदी लोक येशू ख्रिस्ताला मानत नाहीत. त्याचं कारण आज हे एक आहे. कारण का? कारण ते मानायला तयार नाही की येशू हा ज्याला बाप नाहीये, असा बाप नसलेला असा मुलगा हा आमचा मसिया कसा होऊ शकतो. पण या ठिकाणी आम्हाला दिसतं की योसेफानं त्या ठिकाणी ती जबाबदारी घेतली, ती जबाबदारी त्यानं पूर्ण केली आणि ते म्हणजे की तो तिला घेऊन तो निघाला. पहिले तिमोथी याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन या ठिकाणी काय म्हणतं बघा. पहिले तिमोथी याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन. परंतु जर कोणी आपल्या नातेवाईकांसाठी किंवा विशेषतः आपल्या घरातील सदस्यांसाठी तरतूद करत नसेल तर त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो अविश्वासूपेक्षा वाईट आहे. या ठिकाणी जे ट्रान्सलेशन आहे याच्यापेक्षा मी पंडिता रमाबाईचं जे ट्रान्सलेशन आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. पहिले तिमोथी याचा 5वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन या ठिकाणी असं म्हणतो की परंतु जर कोणी जे आपले स्वतःचे त्यांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही तर त्याने विश्वास नाकारला आहे व तो अविश्वासणाऱ्यांपेक्षा वाईट आहे. म्हणजे या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की ते म्हणजे की बापानं जबाबदारी घेतली पाहिजे. आता बापाची काय जबाबदारी आहे हे समाजानं ठरवायचं नाही किंवा परिवारानं ठरवायचं नाही, तर त्या बापानं ठरवायचं की त्याची काय जबाबदारी आहे. आज बऱ्याच वेळेस समाज आणि नातेवाईक ठरवत असते की बापाची जबाबदारी काय आहे. किंबहुना आज मी बघतो की मुलं ही बापाला सरळ तोंडावर म्हणतात की ते म्हणजे की तुम्हाला ती गोष्ट जमत नाही किंवा तुम्ही ती गोष्ट करू शकला नाही किंवा तुम्ही त्याच्यामध्ये फेल झाले. हे ज्यावेळेस एक बाप ज्यावेळेस मुलांच्याकडून ही गोष्ट ऐकतो त्यावेळेस त्या बापाच्या मनाचा विचार जो आहे तो मनाचा विचार हा कुणी करू शकत नाही.
आता त्या बापानं काय केलं पाहिजे? त्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यानं कसं दाखवून दिली पाहिजे की तो त्याची जबाबदारी पार पाडत आहे. तुम्हाला माहित आहे का की एखादा दारुडा बाप असतो, पुरुष असतो, व्यसनी असतो, आयुष्यभर काही काम करत नाही, फक्त बायकोच्या जीवावर बसून खातो, दारू पितो, मस्ती करतो, सगळं काय करतो. बायको त्याचा मार सहन करते, अपमान सहन करते, सगळं काय करते, पण ती त्याला जपत असते. आणि मग एक अशी वेळ येते की ज्यावेळेस त्या बाईला असं वाटतं की हा माझ्यासाठी एक बोझ बनलेला आहे, कारण रोजची मारहाण, रोजची शिवीगाळ, रोजच त्याची कटकट नको वाटतं. आणि अचानक तो जो व्यक्ती जो आहे तो त्या परिवारातून निघून जातो, दारू पिऊन मरून जातो. आणि मग ती स्त्री रडायला लागते, इतकी रडते आणि तिच्या तोंडामध्ये एकच वाक्य असतं आणि ते म्हणजे, जरी तो कसला जरी असला तरी तो मला आधार होता. आज जरी काय जरी असलं तर मी आज त्याच्या नावानं मी माझ्या गळ्यामध्ये मी मंगळसूत्र घालत होते, मी एक विवाहित किंवा एक पतिव्रता म्हणून मी ह्या जगामध्ये जगू शकत होते, पण आज तो माझ्या जीवनातून गेलेला आहे आणि माझ्यावरचं संपूर्ण छत जे आहे ते निघून गेलेलं आहे. हे कधी समजतं? ज्यावेळेस तो निघून जातो. पण जोपर्यंत तो असतो तोपर्यंत त्याची किंमत कधीच समजत नाही. योसेफाच्या जीवनामध्ये जर तुम्ही बघितलं तर योसेफ हा फक्त आणि फक्त येशूच्या 12व्या वर्षापर्यंत त्याचं अस्तित्व आम्हाला बायबलमध्ये दिसतं. त्याच्यानंतर योसेफानं काय केलं? योसेफ हा नीतिमान होता, देवाला भिवून वागणार होता. मग अशा कोणत्या गोष्टी केल्या की ज्याच्याविषयी बायबल बोलतच नाही किंवा बायबल त्याच्याविषयी सांगत नाही? आता बायबलमध्ये सगळ्याच गोष्टी सांगितल्या पाहिजेत असं पण आहे का? तर नाही, तसं काय सांगितलं नाही, गरज नाही. बायबल महत्वाच्या गोष्टी फक्त सांगतं. आता ज्यावेळेस आम्ही योसेफाविषयी आम्ही बघत आहे तर योसेफानं पहिली गोष्ट केली ते म्हणजे आपल्या पत्नीचं संरक्षण त्याने केलं. ती प्रेग्नेंट असताना तिला घेऊन तो यरुशलेमीला गेला. ज्यावेळेस तिला वेदना व्हायला लागल्या, प्रसूती वेदना व्हायला लागल्या, तिच्यासाठी त्यानं जागा शोधली. ही काही सोपी गोष्ट नव्हती जेवढी तुम्ही आणि मी विचार करतो. कधीतरी ह्या परिस्थितीत जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एका बाजूला तिला कळा यायला लागलेत आणि दुसऱ्या बाजूला तिच्यासाठी तो जागा शोधत आहे. सगळीकडे जागा भरलेली आहे. आणि मग त्या परिस्थितीमध्ये तो आपल्या पत्नीचं बाळंतपण करतो. तिचं बाळंतपण करण्यासाठी तिथं कुठली दाई नाही आहे, कुठली स्त्री नाही आहे, तो तिथं आहे तिच्या बरोबर. त्यानं तिचं बाळंतपण त्यानं केलेलं आहे. या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या की जेव्हा आम्ही योसेफाकडे बघतो तर योसेफानं काय केलं हे सुद्धा आम्हाला बघितलं पाहिजे. पहिली गोष्ट की त्यानं समाजाचे, नातेवाईकाचे, लोकांचं बोलणं त्यानं ऐकून घेतलं जे मरियेविषयी होतं. त्यानं मान अपमान त्यानं सहन केला. का? तर देवाची इच्छा आहे हे ते समजून घेण्यासाठी त्यानं ती गोष्ट केली. मला नाही माहित की मरियेने ह्या गोष्टी किती लक्षात ठेवल्या, त्याच्या की त्यानं आपल्यासाठी काय केलं हे तिने किती लक्षात ठेवलंय माहित नाही. आज आम्ही बघतो की मरियेला तिचा पुतळा करून लोक, तिची पूजा करणारे लोक पुष्कळ दिसतात, पण तिला, मरियेला ते देवपण देण्यामध्ये ज्याचा हात आहे त्या योसेफाविषयी कोणीच विचार करत नाही. आज दुसरी गोष्ट आम्ही जर बघितली या ठिकाणी तर त्या ठिकाणी ह्या वचनाप्रमाणे आम्हाला दिसतं की हेरोद राजा जो आहे, हा हेरोद राजा त्याला मारायला उठला. आणि ज्यावेळेस त्याला मारायला उठला, रात्री देवदूताने त्याला सांगितलं आणि आपल्या मुलाचं आणि आपल्या पत्नीचं संरक्षण करण्यासाठी तो मिस्रात निघून गेला. तो प्रोव्हायडर होता, तो प्रोटेक्टर होता. आज प्रत्येक बाप हा आपल्या परिवाराचा प्रोव्हायडर असतो आणि प्रोटेक्टर असतो.
एक जीवनातलं मी सत्य तुम्हाला सांगतो की ते म्हणजे काही जरी असलं तर बऱ्याच वेळेस आम्ही जे प्रोव्हिजन जे आहे किंवा ज्याला आम्ही पुरवठा म्हणतो, हे प्रत्येक वेळेस आमची अपेक्षा ही असते की बापाकडूनच ते आलं पाहिजे किंवा बापानंच आम्हाला ते दिलं पाहिजे. पण बापाकडून आमच्याकडे काय येतं हे आम्हाला बघितलं पाहिजे. आम्हाला बापानं जर चांगल्या गोष्टी दिल्या किंवा भौतिक वस्तू जर दिल्या तर बाप चांगला असा आहे काय? बाप आमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करत आहे म्हणून बाप चांगला आहे असा आहे का? बाप आमच्या अडचणीमध्ये आम्हाला मदत करत नाही म्हणून तो वाईट आहे का? आम्हाला बापाचा जो रोल जो आहे तो समजून घ्यायचा. बापाचं अस्तित्व हे परिवारासाठी खूप मोठी गोष्ट आहे, जे आम्हाला महत्वाचं. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला दिसतं की ते म्हणजे की शिकवणे आणि शिस्त लावणे. म्हणजे बापाचं काम आहे की त्यानं आपल्या मुलांना काय करायचं आहे, त्यानं शिकवायचं आणि त्यांना शिस्त लावायचं.